रामकृष्ण हरी मंडळी, आपले स्वागत आहे मनीषाज रेसिपी अँड क्रिएशन या आपल्या चॅनेलवर। आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणाला गोड पदार्थ बनवला जातो, कारण सण म्हणजे आनंद आणि आनंद म्हणजे गोडवा। असं म्हटलं जातं की प्राचीन काळी माता सीतेने श्रीरामाला पहिली पुरणपोळी प्रसाद म्हणून दिली होती आणि तेव्हापासून पुरणपोळी हा सुख आणि समाधानाचं प्रतीक बनला। आपल्याकडे प्रत्येक शुभ कार्यात पुरणपोळीचा नैवेद्य देतात, कारण ती मन गोड करायचं काम करते। जसं पोळीचं बाहेरील आवरण कोमल आणि आतलं पुरण गोड असतं, तशीच आपल्या मनाची आणि नात्यांची गोडी असते। चला तर मग आज आपण बोलणार आहोत आणि बनवणार आहोत आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून बसलेली, सणाचं नाव जरी घेतलं तरी आठवण येणारी तीच आपल्या सर्वांच्या आवडीची गोड पुरणपोळी। प्रथम इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून शिजवून घेतली। ती अगदी मऊ झाली की पाणी गाळून बाजूला ठेवली। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गूळ आणि वेलची पूड मिक्स करून व्यवस्थित परतून घेतलं। व्यवस्थित परतून झालेलं पुरण त्यानंतर वाटून घेतलं। पुरण वाटून झाल्यानंतर कणिक मळण्यासाठी घेतली, त्यामध्ये मीठ आणि गरजेनुसार पाणी मिक्स करून व्यवस्थित कणिक मळून घेतली। कणिक मळून झाल्यानंतर पोळी होईल एवढ्या आकाराचे गोळे तयार करून घेतले आणि व्हिडिओमध्ये दिसतंय तशा पद्धतीमध्ये हलक्या हाताने पुरण भरून घेतले आणि व्यवस्थित गोल पोळी लाटून घेतली आणि मग तव्यावर तूप लावून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित पुरणपोळी भाजून घेतली। पुरणपोळीची मेजवानी असताना कटाची आमटी तर झालीच पाहिजे। आता या पुरणपोळीची खरी मजा तर ती येते या कटाच्या आमटीसोबतच। प्रथम तव्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये खोबरे, उभा चिरलेला कांदा, दालचिनी, धने, पांढरे तीळ, लसूण, जिरे, कोथिंबीर व्यवस्थित भाजून घेतले। भाजून घेतलेले आणि शिजवलेली हरभऱ्याची डाळ हे सर्व व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलं। त्यानंतर पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता याची फोडणी दिली आणि आपण तयार केलेलं मिश्रण आणि तिखट मसाला त्यामध्ये व्यवस्थित भाजून घेतला आणि त्यामध्ये पुरण करताना जे डाळीचं पाणी उरलं होतं तेच आमटीसाठी वापरलं। अशा रीतीने आपली पुरणपोळी आणि कटाची आमटी तयार झाली। अशा रीतीने पुरणपोळी, कटाची आमटी आणि आता ही कुरवडी तळून घेतली। मला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या सुंदर रेसिपीमध्ये। तोपर्यंत हसत राहा, स्वयंपाक करत राहा आणि आपल्या संस्कृतीचा गोडवा जपून ठेवा।